ओम नमः सिद्धीभ्यः। ओम नमः सिद्धीभ्यः। ओम नमः सिद्धीभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जवलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मार्ट कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्रम सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भोवी जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी रत्नकरंडक श्रावकाचार्य जी याच्या माध्यमातून सम्यक दर्शनाचं कथन आपल्यासमोर 41 गादेच्या माध्यमातून ठेवत आहेत आणि बरेच दिवस झाला आपण या सगळ्या कथनाचं पठण करत आहोत। काल आपण बघितलं होतं की सम्यक दृष्टी जीव आहेत ते श्रेष्ठ मनुष्याला प्राप्त होतात, त्याच्या पुढे जाऊन इंद्रपदांना प्राप्त होतात आणि सम्यक दर्शनाचं जे महात्मा आहे ते आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं। एक गोष्ट लक्षात घ्या, सम्यक दर्शनाची महिमा एवढी आहे की त्या महिमाचं कथन आचार्य महाराज आपल्यासमोर करलं। काल आपण बघितलं होतं की इंद्रपदांना कशा पद्धतीनं ते प्राप्त करतात आणि देवांच्या सभेमध्ये ते चिरकाळपर्यंत रमण करतात याचं कथन आचार्य भगवंतांनी केलं होतं। आज आचार्य भगवंत परत आणि सम्यक दर्शनाचं महत्त्व सांगणार आहेत की मनुष्याच्या मधील प्रधान जे पद आहे ते कशा पद्धतीनं आणि देवांच्यातील प्रधान पद कशा पद्धतीनं प्राप्त करतात याचं कथन आचार्य भगवान आज पुढच्या गाथेमध्ये करणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। नवनिधी सप्तद्वय नवनिधी सप्तद्वय रत्नाधीशा सर्वभूमिपतयश्चक्रम् रत्नाधीशा सर्वभूमिपतयश्चक्रम् वर्तयितुं प्रभवन्ति वर्तयितुं प्रभवन्ति स्पृष्टदृश शत्रमौलिशेखरचरणाः स्पष्टदृश शत्रमौलिशेखरचरणाः नवनिधि सप्तद्वय रत्नाधीशा सर्वभूमिपतयश्चक्रं वर्तयितुं प्रभवन्ति स्पष्टदृश शत्रमौलिशेखरचरणाः आचार्य भगवान या सम्यक दर्शनाचं महात्म्य सांगत असताना सांगत आहेत, नवनिधी सप्तद्वय रत्नाधीशा सर्वभूमिपतये चक्रम वर्तयितुं प्रभवन्ति स्पष्ट दृश्य शत्रमौली शेखर चरणाः। इथं आचार्य भगवंतांना काय म्हणायचं आहे? स्पष्ट दृश्य याचा अर्थ सम्यक दर्शनाचा धारक जीव। स्पष्ट दृश्य म्हणजे सम्यक दर्शनाचा धारक जीव आहे। पुढे म्हणतात शत्रमौली शेखर चरणा, याचा अर्थ अतिशय सुंदर सांगितलाय।
शत्र मौली शेखर चरणा, तर दुष्टांच्या पासून रक्षा करणारा जो राजा आहे आणि राजांच्या मस्तकामध्ये जो मुकुट आहे, तो मुकुट ज्यांच्या चरणामध्ये आहे असा, म्हणजे कोण? आता पुढे सांगतात, नवनिधी सप्तद्वय रत्नधीशा, ज्यांना नवनिधी प्राप्त आहेत, 14 रत्न प्राप्त आहेत, असा कोण? पुढे सांगतात, इथं नाही पुढे आहे, सर्व भूमिपतय, म्हणजे षटखंडाच्या पृथ्वीचा जो स्वामी आहे तो चक्रवर्ती होऊन चक्ररत्नाला वर्तुयितुम, स्वतंत्र रूपाने चक्राला साध्य करून सगळ्या कार्यामध्ये परिवर्तन करणारा प्रभवंती, म्हणजे तो समर्थ होतोय. मनुष्यामध्ये चक्रवर्ती पदाला जर प्राप्त करायचं असेल तर ज्यानं मागच्या जन्मामध्ये सम्यक दर्शनासहित साधना केलेली आहे, सम्यक दर्शनासहित तो साधना करायला आहे, असाच व्यक्ती चक्रवर्ती पदाला धारण करू शकतो. हे आचार्य भगवंतांचं कथन आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. बघा किती महान महान पद या सम्यक दर्शनामुळे नुसता मिळणार आहे. आणि सम्यक दर्शन एक अशी महिमा सांगितलेली आहे की ते सम्यक दर्शन निश्चित रूपानं आमच्या जीवनामध्ये उच्च पदाला आणि परंपरेनं मोक्षाला प्राप्त करून देणारं एक साधन आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही मिथ्यात्वाचा त्याग करून सम्यक दर्शनामध्ये येणं आवश्यक आहे. बरेच जणांना भीती वाटते, महाराज सम्यक दर्शन प्राप्त केलं आणि मिथ्यात्वाला आम्ही सोडलो, लय काय काय त्रास देतात. काय होत नाही. जर असं त्रास होत असता तर पहिलं महाराजांना घेऊन जायला पाहिजे होतं. महाराज सगळी तशीच आहेत, जे त्याच्यावर बोलतात, त्याच्यावर भाष्य करतात, त्यांना काय झालं नाही. काय झाले? मला तर 15 वर्षात काय झालं नाही. तुम्हाला झाले? मला या क्षेत्रात येऊन 15 वर्ष झाले. 2008ला आलोय. तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती. इथे किनीवाल्यांना काय मी नवीन नाही. त्यामुळं 15 वर्ष येऊन काय झालं नाही, एक खरोच बी आलं नाही. आलंय मग तुम्हालाच कुठनं येते. उगच काय तर कुठलं तर कुठं नेऊन जोडायचं आणि म्हणायचं हा झालं याच्यामुळं. काय होत नाही. काय भिऊ नका. काय भिण्याची गरज नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रदेव गोमटसारजी कर्मकांडजी या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगतात की ज्यांनी सम्यक दर्शन प्राप्त केले त्यांच्या वाट्याला देवता सुद्धा जाणार नाही. मग कशाला तुमच्या कोण पाठीमा लागते? तुमच्या पाठीमा दुसरं कोण लागते? देवच लागते. दुसरं कोण लागले? आणि भूत पिशाच व्यंतर या सगळ्या गोष्टी आहेत त्या देवतामध्येच येतात. मग देवताच तुमच्या पाठीमागे जो सम्यक दर्शनाला धारण केला आहे, जो पंचम गुणासनामध्ये गेलाय, जो 6व्या 7व्या गुणसनात आहेत, त्यांच्या पाठीमागे देवता कधी लागत नाही, असं आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत करून देव गोमटसार कर्मकांड या ग्रंथामध्ये स्पष्ट रूपामध्ये लिहितात. साधं उदाहरण आहे, साधं. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. बघा त्यामुळं चक्रवर्ती पदाला किती महान पद आहे बघा. कारण की बघा एक गोष्ट लक्षात घ्या, चक्रवर्तीच्या बाबतीत काय नियम आहे माहिती आहे तुम्हाला? चक्रवर्ती पदाला जो धारक असतोय तो नियमानं वज्र वृषभ नारायण सहनाचा धारी असतोय. जो चक्रवर्ती होणार आहे तो नियमानं वज्र वृषभ नाराज सहन नसणार आहे. सहन म्हणजे काय? शरीराची शक्ती. आणि वज्र वृषभ नाराज, वज्र म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे? वज्र वृषभ नाराज सहन. याचा अर्थ काय माहिती काय? तुमची वरची कातडी, आतल्या नसा, आतली हाडं, जॉईंट, हे सगळं वज्रासारखं असणार आहे. त्याला वज्र वृषभ नाराज सहन म्हणतात. म्हणून ते 1000 वर्ष, 500 वर्ष, 300 वर्ष, 100 वर्ष साधना करायला ती बसवत होते. त्यांचं वज्र वृषभ नारायण सहन नसायचं. जो जीव चक्रवर्ती होणार आहे नियमानं त्याचं वज्र वृषभ नारायण सहन असणार आहे. आणि चक्रवर्तीच्या बाबतीत दुसरा एक नियम काय माहिती आहे? हे ऐकल्यावर जरा धक्का बसणार. दुसरा नियम चक्रवर्तीच्या बाबतीत काय? नियमानं वज्र वृषभ नारायण सहन असणार आहे. दुसरा नियम आहे, जर त्यानं चक्रवर्ती पदामध्ये दीक्षा, चक्रवर्ती पद सोडून सगळं संसार बिंसार प्रपंच सोडून जर दीक्षा घेतली, नियमानं तो मोक्षाला जाणार. आणि जर दीक्षा घेतली नाही, नियमानं नरकाला जाणार. तसंच आहे. एखादी काही हुंडा उसरपणाच्या काळाच्या दोषामध्ये काही प्रकरण घडल्यात, काय प्रकरण घडल्यात ते हुंडा उसरपणे काळाच्या दोषामध्ये घडल्यात. परंतु शास्त्राचा नियम मूळ असाच आहे. काय इकडे तिकडे जाऊ शकतील, तो अपमार्ग म्हणा. परंतु का कसं म्हणलेलं आहे? कारण की चक्रवर्तीची संपत्ती किती असते माहिती की नाही तुम्हाला? तेवढा परिघराचा गोळा केल्यावर तो कधी स्वर्गात जाईल
हे कारण सांगितले शास्त्रामध्ये. काही अपमार्ग आहेत, त्या अपमार्गाच्या अपेक्षेनं सांगितले. परंतु मला सांगायचं इथे काय, आम्हाला जर खरोखर चक्रवर्ती पद मिळालं सम्यक दर्शनाच्या सानिध्यात, सम्यक दर्शन प्राप्त करून, तर मोक्षाला जायचं किती चान्सेस आहेत बघा. दीक्षा घ्यायचं, सोडायचं कशाला. नियमानं 12 चक्रवर्ती होतात, तशी जेवढीच आहेत, त्याच्या पुढे होणार नाही. एका काळामध्ये तीर्थंकरांचे जे प्रवर्तन काळ होतात, त्यामध्ये जे 63 शलाका पुरुष आहेत, त्या पुरुषांच्या मध्ये तुम्ही सांगितलं तेवढेच तिथे होणार आहेत, त्याच्यामध्ये जास्त होणार नाहीत आणि कमी होणार नाही. आणि एक गोष्ट, 63 शलाका पुरुषामधली जी जी पदं जेवढी सांगितली आहेत तेवढीच ती पदं होणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाहीत, कमी होणार नाहीत. फक्त एक काय आहे, हुंडा अवसरपणाच्या काळामध्ये वेगवेगळी घटना वेगळ्या घडतात सोडा यामध्ये, परंतु कमी जास्त कुठं घडलं नाही अजून. फक्त त्यामध्ये काय काय घडले, आता ती मगाशी तुम्ही म्हणला, तुम्हाला वाटलं की चक्रवर्ती नियमानं नरकाला जातात, नियमानं स्वर्गात जातात, हे वाटलं. ते काय काय चक्रवर्तींच्या बाबतीत तसं घडले. आता काल तुम्ही एक उदाहरण बघितलं आजच्याला. कुठं बघितला? काल बघितला नाही? बघितला काल श्रीराम कथेमध्ये बघितलं नाही? संध्याकाळी श्रीराम कथा चालू आहे त्यावेळी एका चक्रवर्तीचं उदाहरण आलं तर कुठं गेलं ते? काल नव्हतं, परवा दिवशी होतं बहुतेक. काल का परवा दिवशी? हा, परवा दिवशी होतं बहुत. ते चक्रवर्ती देवगतीमध्ये गेले असं दाखवले. बघितला? लक्षात नाही मला. सकाळी जेवल्याला काही लक्षात नाही, तुम्ही परवा दिवशी विचारलाय व्या. बरं ठीक आहे, असून दे, तुमच्या लक्षात नाही, मी सांगतो. तसं प्रकरण एक आलतं. परंतु हे का करलंय, ह्यो जो अवसरपणी काळ चालू आहे, म्हणजे पहिल्या काळापासून आता षष्टम काळापर्यंत, आपण पंचम काळात आहे आता, या षष्टम काळामध्ये सगळा काळ आहे तो अवसरपणीचा काळ आहे. आणि कुठला अवसरपणी आहे? नुसता अवसरपणी आहे, हुंडा अवसरपणी काळ आहे. अनंत काळ गेल्यानंतर एकदा हुंडक काळ येतोय, आणि तो हुंडक काळ आल्यानंतर त्या हुंडक काळामध्ये विपरीत तत्वात सुद्धा बदल होणारे क्रिया घडतात. आता एक तत्व काय आहे, हुंडा अवसरपणीच्या काळात दोषामध्ये कसं घडतंय बघा. एक नियम काय आहे, सगळे तीर्थंकर जन्म घेणार ते अयोध्यातच, सगळे नियमानं मोक्षाला कुठे जाणार? सम्यक शिखरजीत, हा नियम आहे. परंतु या हुंडा अवसरपणीच्या काळाच्या दोषामध्ये काही बरेच तीर्थंकर अयोध्या सोडून जन्म घेतल्यात. पार्श्वनाथ कुठे जन्म घेतले? अयोध्या नियम होता. हुंडा अवसरपणीच्या काळाच्या दोषामुळे त्या सगळ्या घटना घडल्या. परत त्याच्या पुढे जाऊन 4 तीर्थंकर सम्यक शिखरजी सोडून मोक्षाला गेले. कैलासला आदिनाथ, चंपापूरला, गिरनारला आणि पावापूरला, हे 4 तीर्थंकर. हे कशामुळे झाले? नियम काय आहे? नियमानं अयोध्येमध्ये जन्म आणि नियमानं सम्यक शिखरजीवन मोक्ष, हा नियम आहे शास्त्रानुसार. परंतु हुंडक अवसरपणी काळ चालू आहे म्हणून हे सगळं विपरीत घडाले. हे घडणारच आहे. आणि त्यात आम्ही पापी जीव आम्ही जन्म घेतलोय. खरोखर हुंडक अवसरपणी काळामध्ये जन्म घेणारे जीव पापीच आहेत, परंतु संधी बी त्या जीवांना जास्त आहे. ज्यांनी धर्म समजला त्यांना संधी जास्त आहे, ज्यांना धर्म समजला नाहीत त्यांना संधी नाहीत. का सांगालोय? आचार्य भगवान म्हणतात, साधारण रूपामध्ये आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती गोमटसार कर्मकांडची ग्रंथामध्ये म्हणतात, साधारण रूपामध्ये चतुर्थ काळामध्ये किती 1000 उपास करणे, आणि पंचम काळामध्ये आणि हुंडक अवसरपणीच्या काळामध्ये उपास करणे म्हणजे ते 1000 उपास इथला फक्त 1 उपास सारखा आहे. काय म्हणलो मी? कळलं महाराज? आम्ही लय करतोय की 25 भक्ता. कशाचे? 48. आणि कशाचे? बघ्या व्रत लोपी लय काय काय करलोय आम्ही. किती पुण्य लागाले हो. बास की आता मग एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं व्रत जप तप सगळं करलंय की नाही, ते सम्यक्त्वा सहित असायला पाहिजे. नाहीतर सगळं पालत्या घागरीवर. तुम्हीच म्हणला, मी काय म्हणलो नाही. पालत्या घागरीवर पाणी. मी काय सांगितलेलं परवा? हिशोब सांगितलेला. आचार्य भगवान कुंदकुंद स्वामींचं गणित सांगितलं होतं रैन साजी या ग्रंथामध्ये. 356 वर्ष दशलक्षणाने लोपी ओवायला आणि एका मिथ्या देवाला पाया पडला की सगळं पाण्यात. पुंश. लहानपणी खेळ खेळत होते गोट्याचा. पुंश. एक गोटी गेली की पुंश करायचं म्हणजे सगळं झिरो. तसं तुम्ही एवढं सगळं धर्म केला 356 वर्ष आणि एका मिथ्या देवाला पाया पडला तर ती 356 वर्ष. कळलं तुम्हाला काय म्हणायचं मला? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या,
संधी आल्या, संधी सोडता कामा नये. कारण की सगळ्यांच्या जीवनामध्ये संधी चालून येत नाही. मी परवा एक उदाहरण सांगितलं तर दुसऱ्या गातीचं चर्चा चालू होती त्यावेळी, आठवतंय का बघा. संधी एकच वेळ येते आम्हाने, ती संधी जर हुकली परत संधी येईल की नाही काही सांगता येत नाही. एका कैद्याला नाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. काळे पाणी म्हणजे काय, अंधार कोठडीमध्ये ठेवायचं आणि ती काळ्या पाण्यामध्ये अंधार कोठडी असणार. आठवलं. तिथं आत त्याला डोळ्यावर पट्टी बांधून आत टाकलं आणि कडी गाठली, त्या दरवाजाला कुलूप घातलं. तो आत पडल्यावर का नाही तो आता चापच भिंतीला जाऊन उभारला. भिंतीनं गोल फिरत फिरत जिथं दरवाजा आहे त्याला यायचं होतं दरवाजाजवळ. कारण की चोर दरोडेखोर अट्टल दरोडेखोर होता, त्याला कुलूप मोडायचं काय अवघड आहे. फक्त दरवाजेपाशी यायचं होतं त्याला. चालत चालत धरत धरत दरवाजेपाशी आला आणि त्याच वेळी काय होईल, पाठीत आग झाली. आग आल्यावर ते दोन्ही हात पाठीत खाजवायला घेतला, तोवर दरवाजा गेला आणि फिरून येतोय तिथं परत आणि फिरतोय आणि तो जीव दुसरा तिसरा कोण नाही, तुम्ही आणि आम्हीच आहे. संसारातनं बाहेर पडायचा मार्ग असा मिळतोय आणि मोहाची खाज येत्या, सोडतोय मार्ग. एक गोष्ट लक्षात घ्या, ही संधी लई येत नाहीत. मी सांगालोय संधी आल्या सोडायची, आणि जरी सोडला तर आम्हाला काय नुकसान, आणि जर घेतला तर आम्हाला फायदा काय. टेबल काढणं पैसे मिळणार आहेत आम्हाला, किसाच नाही, बॅग नाही, घर नाही, आणि काय पैसा घेऊन करणार आम्ही. जिथं ज्या गावात परवाना करायला जातात त्या गावात पैसे राहणार आम्ही पुढं. जे काय गोळा होतील बोली बोलतील ते काय आमच्यासाठी बोलायलाय, तुमचं पुण्य मिळवायसाठी बोललाय, करायलाय सगळं तुमच्यासाठी. काय राहणार आहे ते बी हुशार. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी संधी मिळते त्या संधीचं सोनं करून घ्यायला यायला पाहिजे. म्हणून मी परवा म्हणलो, आचार्य भगवान सन्मतसागर महाराज कायम सांगत होते की ज्याला धर्म करण्याची अक्कल आहे आणि ज्याला पुण्य कमवायची अक्कल आहे त्याचंच कल्याण होते. काय म्हणलो मी, ज्याला धर्म करायची अक्कल आहे, ज्याला पुण्य कमवायची अक्कल आहे त्याचंच कल्याण होणार आहे, बाकीयांचं कल्याण होणार नाही. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे, ती कधी जाणार रेष, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, एका ठिकाणी एका नीतिकारानं अतिशय सुंदर सांगितलेलं आहे बघा. पुढं चिंतन करूया आपण पुढच्या गातीनंतर. एक नीतिकार काय म्हणतोय माहिती काय, एका दोहामध्ये नीतिकार म्हणतोय, सुंदर दोहा लिहिलाय. सुलझे पशु उपदेश सुन, सुलझे क्यों न पुमान, नाहर से महावीर भये, गज पारस भगवान. काय म्हणले, सुलझे पशु उपदेश सुन, सुलझे क्यों न पुमान, नाहर से महावीर भये, गज पारस भगवान. काय सांगायला तिथं की जे पशु आहेत, प्राणी होते, ते महाराजांचा उपदेश ऐकून सुधारली. हे माणूस का सुधारणा, मी म्हणाल नाही हा, इथं सांगितले ते सांगवले, मी फक्त पोचवाले हो, मी पोस्टमॅन नाही. हे माणूस का सुधारणा, बघा सिंहाच्या पर्यायामध्ये महावीर भगवंतांनी उपदेश ऐकला आणि त्याने कल्याण करून घेतलं, आणि हत्तीच्या पर्यायामध्ये पार्श्वनाथ भगवंतांनी उपदेश ऐकला आणि आपलं कल्याण करून गेले, ते तीर्थंकर झाल्याने मोक्षाला गेले. आम्ही माणूस असून उपदेश मिळून सुद्धा ऐकायला तयार नाही. आमचे आचार्य महाराज सन्मतसागर महाराज काय म्हणायचे, जो मूच वाले कर सकते तो मूच वाले क्यों नहीं. काय म्हणले, पूचवाले म्हणजे ज्यांना शेपूट आहे त्यांनी कल्याण करून घेतलं, तर जे मिश्यावाले आहेत त्यांनी का करून घेऊन झालं, असं आचार्य महाराज कायम म्हणायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात जास्त त्या प्राण्यांच्या मध्ये विवेक नसताना सुद्धा ते विवेक जागृत करून आपलं कल्याण करून घ्यायचा प्रयत्न करतात. कारण की 1 ते 5 गुणस्थान तिर्यंची गतीत सांगितले, परंतु मनुष्याचं गुणस्थान सांगितले ते 1 ते 14 24 स्थानाचा विषय आहे. 5व्या गुणस्थानाच्या पुढे तिर्यंची गतीतला कोणताही जीव जाऊ शकत नाही. फक्त मनुष्य गतीमधला जीव आहे तो 5व्या गुणस्थानाच्या पुढे जाऊ शकतोय आणि डायरेक्ट त्याच भावातनं मोक्षाला सुद्धा जाऊ शकतोय. जंक्शन आहे, जंक्शन. मिरज जसं जंक्शन आहे की नाही, मिरज जंक्शन, तिथनं सगळ्या दिशेला रेल्वे जातात, तसं मनुष्य गती ही जंक्शन आहे. तिथनं नरगतीला बी जातोय, इथनं देवगतीला बी जातोय, इथनं मनुष्यातला मनुष्यात बी येतोय, इथनं त्रियंज गतीत बी जातोय, आणि इथनं डायरेक्ट मोक्षाला बी जातोय.
तसं नरकगतीविषयी होत नाही. नरकगतीतले जीव फक्त एकतर मनुष्यात येऊ शकतात किंवा तिर्यंची गतीत येऊ शकतात. देवांच्यात ते जाणार नाहीत आणि मोक्षाला जाणार नाहीत. हा नियम आहे. त्याच्या पुढे जाऊन देवगतीतले जीव आहेत, ते देवगतीतील जीव तिर्यंच्या गतीत आणि मनुष्यात येतील, परंतु नरकात नियमाने जाणार नाहीत आणि मोक्षाला जाणार नाहीत. हा नियम आहे. त्याच्या पुढे जाऊन मनुष्य गतीतील जीव तर सगळीकडे जातात आणि कुठे राहिली तिर्यंची गती. तिर्यंची गतीतले जीव नरकात जाऊ शकतात, इकडं वर देवगतीत जाऊ शकतात, मनुष्यात येऊ शकतात, परंतु मोक्षाला जाणार नाहीत त्या गतीतनं. फक्त एकच गती फायदेशीर आहे, एकच पुण्याची सगळ्यात मोठी गती ज्याला जंक्शन म्हणलेलं आहे ती मनुष्य गती आहे. या मनुष्य गतीतून सगळ्या गतीत आणि पंचम गती मोक्ष गतीत सुद्धा जायला येते. याचं चिंतन आम्ही आमच्या जीवनात करणं आवश्यक आहे. आम्हाला मोक्षाला सुद्धा जायला येते. आतली लाईट घालवू नका, वरची लाईट गेल्या, तुमच्या अंतरंगातली लाईट घालवू नका. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही 3 काळामध्ये कधीही या गोष्टीला सोडता कामा नये. जे आम्हाला मिळाले, जे प्राप्त झाले, त्यात सुद्धा जास्त जास्त मिळवण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ आमच्या जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले आम्ही हे कल्याणाचा मार्ग जेवढ्या प्रमाणात घेता येईल तेवढं घेणं आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवंत सांगणार आहेत की काय बाकीचं सगळं काय काय प्राप्त भविष्यात आणि सगळ्यात उत्कृष्ट पदांना काय काय प्राप्त करणार आहेत हे आता पुढच्यात शेवटचं सगळ्यात उत्कृष्ट काय काय प्राप्त करतात हे पुढच्या गाथेमध्ये सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितलेले ते पाहूया. अम्रासुर नरपतिभीर अम्रासुर नरपतिभीर यमदर्पतिभी चनूत पादाम्भोजा यमदर्पतिभी चनूत पादाम्भोजा यमदर्पतिभी चनूत पादाम्भोजा दृष्ट्या सुनिश्चितार्ता वृषचक्रधरा भवन्ति लोकशरण्याः वृषचक्रधरा भवन्ति लोकशरण्याः अम्रासुर नरपतिभिः यमदर्पतिभिः चनूत पादाम्भोजा दृष्ट्या सुनिश्चितार्ता वृषचक्रधरा भवन्ति लोकशरण्याः. आचार्य भगवान समदवेर स्वामीजी या गाथेच्या माध्यमातून सांगत आहेत अम्रासुर नर पतिभीर यमधर पतिभीच नूत पादाम्भोजा दृष्ट्या सुनिश्चितार्था वृषचक्रधरा भवन्ति लोकशरण्याः. इथं काय म्हणल्यात दृष्ट्या सुनिश्चितार्था म्हणजे सम्यक दर्शनाचे आणि धर्मादीचं स्वरूप म्हणजे अर्थ याचा निश्चय करणारा अम्रासुर नरपतिभी म्हणजे सौधर्म आदी जे मेन इंद्रांच्या पदाला आहेत त्या धर्मेंद्र आदी आणि चक्रवर्ती तथा यमधरपतिभी यमधर म्हणजे कोण गंधर गंधरांनी नूत पादाम्भोजा पूजित कमलचरण वृषचक्रधरा धर्मचक्राला धारण करणारे तीर्थंकर आणि लोकशरण्या 3 लोकाच्या प्राणींसाठी जे शरण स्वरूप आहेत भवंती म्हणजे ते होतात कोण तीर्थंकर. इथं किती पद सांगितले बघा. जे सम्यक दर्शनाला धारण करणार आहेत किंवा धर्मादीच्या स्वरूपाला जाणून घेणार आहेत ते सौधर्म आदी मेन इंद्रांच्या पदाला प्राप्त करतात. त्याच्या पुढे जाऊन धर्मेंद्र आदी मेन परत इंद्रांच्या पदाला प्राप्त करतात. चक्रवर्ती आदी पदांना प्राप्त होतात. गंधर आदी पदांना प्राप्त होतात. साक्षात जे धर्मतीर्थाचं प्रवर्तन करणार आहेत ती तीर्थंकर पदाला सुद्धा प्राप्त होतात म्हणून सांगायला. किती पदं मिळतात बघा एका सम्यक दर्शनामुळं. तुम्हाला म्हणलं नाही मी 5व्या गुणस्थानामध्ये या किंवा महाराज माताजी वा म्हणले हातात पिंची म्हटलं घ्या. आचार्य भगवान पहिल्या सम्यक दर्शनाची एवढी महिमा सांगल्या त्याच्या पुढची पदं जर प्राप्त केली तर किती मोठी महिमा असेल.
चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं सगळं प्राप्त होतंय, आम्ही एवढं सगळं प्राप्त करायचा जर विचार केला नाही, काही आम्हाला मिळणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सम्यक दर्शनाचा एवढा महिमा आहे. आचार्य भगवान म्हणतात ग्रंथामध्ये की चक्रवर्ती नुसता एक चक्रवर्तीचं मागं जे चिंतन करून आले आहेत, आता सौदर्मेंद्र आदी सगळ्यांचं चिंतन करल्यात, तो चक्रवर्तीला किती संपत्ती असते बघा. 14 नवनिधी, बरोबर काय, 9 निधी 14 रत्न, त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन 84 लाख हत्ती. किती? भारतात अखंड मावणार नाहीत, मावतील. 84 लक्ष हत्ती, 84 लाख रथ, त्याच्या पुढे जाऊन 18 कोटी सर्वात उत्तम जातीचे घोडे. सगळ्यात उत्तम जात असायला पाहिजे असे घोडे, साधारण घोडे नाहीत. इथं गावात असते तसले, हे उत्कृष्ट लक्षणाने युक्त असणारी घोडे. त्यानंतर 84 कोटी वीर योद्धे, त्यानंतर असंख्य देवसेना, विद्याधर सेना, द्वादशांग भोग, आणि चक्रवर्तीला 96,000 राण्या असतात. किती किती महाराज, इथे एक सांभाळायचं अवघड झालंय आणि तुम्ही 96,000 सांगायला वे. सुनंदाऊ म्हणते ती बी मिळे ना, एक बी मिळे ना. खरंच आहे सोडा, ते कुणामुळे व्हायले, आमच्यामुळेच झाले. कुणामुळे दुसऱ्यामुळे झालं नाही, तर आमच्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं चक्रवर्तीला किती 96,000, ते कुठल्या कुठल्या असतात. आर्य खंडातील 32,000 राण्या, त्यानंतर म्लेंच खंडातील 32,000 राण्या, विद्याधरांच्या वंशातील 32,000 राण्या, आणि अशा एकूण 96,000 राण्या चक्रवर्तीला असतात. आणि 32,000 मुकुटबद्दर जे राजे आहेत त्यांची सेवा, चरणाची सेवा करत असतात. घरामध्ये नुसता घरामध्ये 360 ते 65 आचार्य घरामध्ये काम करायला असतात. 360 वैद्य नुसतं तपासायला आणि औषध द्यायला असतात. काय सांगालोय, काय राण्या फिरण्या घरातले कोण संसार नाही मी त्यांना, घरात कोण आजारी पडणार नाही, एवढा मोठा परिवार आहे सगळ्यांचा, त्यांनाच तपासायला कशाला पाहिजे. अहो म्हणाल्या त्यांना वज्रशोभ नाराज सहन आहे, त्यांना तपासायची काय गरज आहे. एक त्यांना बी लागत असते, कत्तर रक्त येत असते, युद्धात खेळत जात असतात, इकडे तिकडे करत असतात, त्यांना काय वज्रशोभ जरी असलं तर रक्त येणार आहे की नाही, लागणार आहे की नाही, इजा होणार आहे की नाही, होणार आहे. परंतु ते सहन करण्याची क्षमता मात्र जास्त असते, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून सांगितले एवढ्या वैभवाचा धनी असताना ते पद कुणाला मिळत असेल, जो आपल्या जीवनामध्ये सम्यक दर्शनाला प्राप्त करतोय त्याच जीवाला हे प्राप्त होणार आहे. दुसऱ्या मिथ्या दृष्टी जीवाला 3 काळामध्ये चक्रवर्ती पद प्राप्त होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्हाने जर उच्च पद प्राप्त करून सगळ्या सुखांना भोगून भविष्यामध्ये परंपरेने मोक्षाला प्राप्त करायचं असेल तर सम्यक दर्शन पहिली पायरी ते आम्ही स्वीकारणं आवश्यकच आहे. सगळ्या मिथ्यात्वाला सोडून टाका. सोडला नसला तर, सोडला असला तर बरंच आहे, सोडला असला तर पुढे जावा. पंचम गुणस्थान प्रतिमाधारी बना, ते स्वीकारला असला तर लईच भारी, त्याच्या पुढे जावा. मग हातात पिंचिक मोंडल म्हणजे 6वं 7वं गुणस्थान किंवा 5वंच गुणस्थान, या कुठल्याही माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टींना तुम्ही प्राप्त करू शकताय. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले की एक गोष्ट लक्षात घ्या. आता तर सांगितले सम्यक दर्शनाचा महिमा एवढा आहे की साक्षात तो सम्यक दर्शनामुळं आणि धर्माच्या स्वरूपाला जाणून घेतल्यामुळं तो जीव स्वधर्म आदी मुख्य इंद्रांना प्राप्त करतोय. एक आचार्य भगवान नेमिचंद्र स्वामीजींनी ते सिद्धार्थवर्ती देव यांनी द्रव्य संग्रहजी या ग्रंथामध्ये 100 इंद्रांची चर्चा केल्या. भवनाले 40 व्यंतर देवान होती 32 कप्पामर 24 नरो तिरो सुरो चंदो. किती झाली हे मिजला? भवनाले 40. किती? गणित माझ्या नावडीचा, रविवार माझ्या, तुम्ही मेजा, मी काय मेजणार नाही. हा, भवनाले 40 भवनवासीचे, व्यंतर देवानं होती 32. किती झाले? हा, हुशार. तर कप्पामर 24. किती झाले?
96 झाली. आता 4 नरो म्हणजे नरांचा इंद्र म्हणजे चक्रवर्ती. तिर्यंचा इंद्र म्हणजे सिंह 2 आणि सुरो आणि चंदो ही 2 म्हणजे सूर्य आणि चंद्र असे 100 इंद्रांच्याकडं भगवान पूजनीय असतात. इथं आचार्य भगवान काय म्हणतात, जे मुख्य सौदर्म इंद्र 100 जे आहेत त्या इंद्रपदाला जर प्राप्त करायचं असेल तर नियमानं जो जीव सम्यक दर्शन धारण करणार आहे तोच या इंद्रपदाला धारण होऊ शकतो, दुसरा कोणता होणार नाही. म्हणून सौदर्म धरणेंद्र आधी सांगितले इथं. म्हणून हे सांगितले मी. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन काय सांगितले, गंधर्वांच्याकडून या सौधर्म इंद्र धर्मेंद्र या सगळ्यांच्याकडून पूजनीय जे पद आहे त्या तीर्थंकर पदाला सुद्धा तो प्राप्त होतोय. चक्रवर्ती सगळे सौधर्मेंद्र धर्मेंद्र परत गणधर हे सगळे कुणाच्या चरणाची पूजा करत असतात. समोर चरणामध्ये साक्षात जे तीर्थंकर झालेले आहेत, केवळ ज्ञान ज्यांनी प्राप्त केले त्यांच्या चरणांची पूजा करत असतात. ती तीर्थंकर पद सुद्धा जो सम्यक दृष्टी असेल त्यालाच प्राप्त होणार आहे, दुसऱ्याला होणार. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही म्हणतोय इथं बसून महाराज सगळं मिळालं पाहिजे, आम्हाला सगळं ऐकतो मिळालं पाहिजे, माझ्या कर्मात असलं तर होईल नाही तर राहून दे. काय काय जण आम्हानेच उत्तर देतात, काय काय त्यांची क्यूच येते मला. मी म्हणतोय घरात बसून जर स्वयंपाक न करता जेवायला मिळेल काय? नाही मिळणार. आचार्य महाराज एक गोष्ट सांगत होते. सन्मत महाराज कायम एक गोष्ट सांगायचे. 2 सुना होत्या, 2 सुना. कुठल्या गावच्या? किनीच्या नव्हत्या. आणि परत मला दुसऱ्या दिवशी आहारला उठायचं आहे. कुठल्या तर गावच्या होत्या. 2 सुना होत्या. आणि काय झालं माहिती काय, त्यांचे सासरे वारलेले. आणि सासरे वारलेले आणि रडत रडत त्यांच्या घराची काहीतरी प्रथा होती, कुठल्या तरी वेशीपर्यंत रडत रडत जायचं अशी काहीतरी त्यांच्या घराची प्रथा होती. आणि त्या 2 सुना रडत रडत चाललेल्या. रडत रडत रस्त्यावरनं जाताना एकदा नाही एका मोठ्या सुनेचं लक्ष नाही जांभळाच्या झाडाकडे गेलं. आणि ती रडत रडत म्हणल्या, काळी नाही आहेत ग बया. ती दुसरी म्हणत्या, काय करू ग, जे काय झालंय त्याच्याकडे लक्ष आमचं नाही. मेन काय घटना घडल्या ह्याच्याकडे आमचं लक्ष नाही. आयतं मिळायला पाहिजे बघा. आयतं 3 काळात मिळणार आहे. मागे एक गोष्ट सांगितलेली आठवते का बघा. एक माणूस जांभळाच्या झाडाखाली झोपला होता. आणि जांभळाच्या खाली झोपलेला तो आळशी होता. तो काय म्हणते माहिती काय, माझं जर पुण्य असलं तर जांभूळ तोंडात पडेल. आणि योगायोगानं वारे येते आणि काय होते माहिती की एक जांभूळ बरोबर मिशीवर पडते. आता मिशीवर पडल्यावर गप जीभ वर घेऊन खायचंय की नाही, खात नाही. तो काय म्हणते माहिती, जर पुण्य असेल तर वाऱ्याने येऊन तोंडात पडेल. वारे येते आणि खाली पडते. मातीत पडली की आता माती लागली, आता मातीतलं काय खातोय. आणि परत विचार करतोय, आणि पुण्य असलं तर जांभळ तोंडात पडेल. अनेक जांभळ पडते परंतु इथं पडते. आणि काय म्हणते माहिती काय, पुण्य असलं तर तोंडात येईल की आणि खाली पडते. 3 काळात कधी तोंडात आपोआप पडेल काय. जरा थोडा ना थोडा पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. असं आमच्या जीवनामध्ये पुण्य असेल तर मला सम्यक दर्शन प्राप्त होईल, पुण्य असेल तर मी प्रतिमाधारी बनेन, पुण्य असेल तर मी दीक्षा घेईन असं म्हणायचं सोडा. जरा पुरुषार्थ करा. बालब्रह्मचारी अजित भैया काय म्हणतात, पुरुषार्थ करू चेतन सावन बन जाएगा, एक दिन दुख धरा जीवन सावन बन जाएगा. आमच्या जीवनात आम्ही पुरुषार्थ केला तर आमचं जीवन सावन बनणार आहे, नाहीतर जीवन तसंच राहणार आहे. आम्ही काय समजून घेतलं माहिती काय, आम्ही समजून गेलोय, आम्ही समजून स्वतःला काय घेतलोय, आम्ही भगवान बनण्याची ताकद आहे आमच्याकडे ही विसरूनच गेलोय आम्ही. आचार्य भगवान इथं भगवान बनण्याचा मार्ग सांगायला, सम्यक दर्शन पहिली पायरी त्याची आहे, आम्ही विसरून गेलोय. काय विसरून गेलोय, माझ्यामध्ये एवढी शक्ती विद्यमान आहे की माझा जो आत्मा आहे त्याच्यामध्ये एवढी विद्यमान शक्ती आहे, तो साक्षात भगवान बनण्याची ताकद या आत्म्यामध्ये आहे. ती शक्तीला आम्ही विसरून गेलोय. म्हणून या सगळा पुरुषार्थ करायचा आम्ही सोडून दिलाय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे.
आचार्य भगवंतांनी चांगली संधी दिलेली आहे. आणि आचार्य भगवान आता पुढच्या गाथेमध्ये परंपरेनं सम्यक दृष्टी जीवच मोक्षपदाला प्राप्त करतात हे सांगायलेत बघा. आता तीर्थंकरांच्या पर्यंत आलते. आता आचार्य भगवान काय सांगतात, सिद्ध पदाला सुद्धा प्राप्त करणारा परंपरेनं जो सम्यक दृष्टी जीव असणार आहे तोच मोक्षपदाला प्राप्त करणार आहे. दुसरा जीव कधी 3 काळामध्ये मोक्षपदाला प्राप्त करणार नाही हे सांगायले. गाथाकंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. घड्याळ बंद पडले काय? गाथा नंबर 40. शिवमजर मरुज मक्षे, शिवमजर मरुज मक्षे, शिवमजर मरुज मक्षे, मव्याबादम विशोक भैशंकम, मव्याबादम विशोक भैशंकम, काष्टागत सुख विद्या, काष्टागत सुख विद्या, विभवम विमलम भजन्ति दर्शन शरणाः, विभवम विमलम भजन्ति दर्शन शरणाः, शिवमजर मरुज मक्षे, मव्याबादम विशोक भैशंकम, काष्टागत सुख विद्या, विभवम विमलम भजन्ति दर्शन शरणाः. आचार्य भगवान या 40 नंबरच्या गाथेमधून सांगाल्यात की सम्यक दृष्टी जीवच मोक्ष पदाला प्राप्त करून घेतोय. दुसरा जीव 3 काळामध्ये कधीही मोक्षाला प्राप्त करून घेणार नाही हे आचार्य भगवान सांगाल्यात. आचार्य भगवान काय म्हणतात, शिव मजर मरुज मक्षे, मव्या बादम विशोक भयशंकम, काष्टागत सुख विद्या, विभवम विमलम भजंती दर्शन शरणाः. इथं आचार्य भगवंतांना काय म्हणायचं आहे, दर्शन शरणा जो सम्यक दृष्टी जीव आहे तो अजरम, अजर, अजर म्हणजे काय माहिती आहे, कधी नाश न होणार. अरुजम म्हणजे व्याधीरहित, व्याधीरहित. अक्षयम म्हणजे अनंत चतुष्टय ज्याचा क्षय होणार नाही असं. अव्याबादम म्हणजे प्रत्येक प्रकारच्या दुःखाच्या कारणानं रहित, अव्याबाद कुठलाही बाधा येणार नाही. विशोक भय शंकम म्हणजे शोक भय आणि शंका, शोक भय आणि शंका यानं रहित, या तिन्ही वस्तू नसणार आहेत. काष्टागत सुख विद्या विभवम म्हणजे काष्टागत सुख विद्या विभवम याचा अर्थ काय, जी चरम सीमा आहे त्या चरम सीमेला प्राप्त करून सुख आणि ज्ञान अशी संपत्ती जिथे आहे. विमलम द्रव्य भाव कर्म यानं रहित, जे द्रव्य कर्म आहे यानं रहित. शिवम अशा मोक्षाला भजंती म्हणजे प्राप्त करून घेतात किंवा अनुभव करतात. जो सम्यक दृष्टी जीव असेल तो सम्यक दृष्टी जीवच काय करतोय, अजरपद, अरुजपद, त्यानंतर अक्षय, त्यानंतर अव्याबाद पद, त्यानंतर विशोक असतोय, भयानं रहित असतोय, शंकेनं रहित असतोय. काष्टागत सुख विद्या म्हणजे सुख आणि ज्ञानाची जी संपत्ती ज्याच्या जवळ आहे असं. जे विमलम म्हणजे द्रव्य भाव रूप कर्म आहेत त्या मलानं रहित आहेत, अशा मोक्ष पदाला म्हणजे सिद्ध पदाला ते प्राप्त करून घेतात हे सांगायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तर जीवनामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती कशाची असली तर जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे, मोक्ष सुखाला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ ठेवणे म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मी काय सांगितलं बघा, बाकीचं संपत्ती पैसा वैभव धन हे मिळवण्याची आशा ठेवणे हे सगळं व्यर्थ आहे. किती बी मिळवा काही उपयोग होणार नाही. का होणार आहे, बरं तुम्ही एक 100 अब्ज किंवा 100 करोड रुपये मिळवला समजा, म्हणून तुमचं काय करणार आहेत, पुतळा लावणार आहेत. बरं म्हणूया, बरं पुतळा लावला, किती वर्ष टिकणार हो पुतळा, किती वर्ष टिकणार आहे. ज्यावेळी चक्रवर्ती षटखंडावर ज्यावेळी विजय मिळवतोय त्यावेळी चक्रवर्ती, प्रत्येक चक्रवर्ती एखादं सांगाल नाही मी,
तो चक्रवर्ती काय करतोय, आपलं नाव लिहिण्यासाठी एका डोंगराच्या खाली तिथं एक जागा असते, तिथं सगळ्या चक्रवर्तींची आत्तापर्यंत झालेली नावं लिहिली असतात. तेव्हा तो जातोय, तिथं जातोय, बघतोय तर सगळं ते पठार सगळं भरलं होतं, सगळ्यांची नावं पहिलाच लिहून ठेवल्यात. तो काय करतोय माहिती काय, त्याच्याजवळ एक विद्या असते, त्या विद्येनं नाही तिथल्या एका दुसऱ्या चक्रवर्तीचं नाव खुडतोय आणि मग आपलं तिथं नाव लिहितोय. नाव कोणाचं राहणार नाही हो. काय राहणार असेल तर जीवनामध्ये तुम्हाला काय मिळणार असेल, एकदा मोक्षाचं सुख प्राप्त केलं तर कायमस्वरूपी तुम्हाला सुख मिळणार आहे. हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी काय सांगितले इथं, सगळ्यात मोठी जर संपत्ती काय मिळणार असेल तर मोक्ष सुख मिळणार आहे, ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपण मागं सुद्धा बघून आलोय की एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात ही मोठी संपत्ती आहे, ती संपत्ती मोक्षाची संपत्ती प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. परंतु काय झाले माहिती आहे काय, आम्हाने एवढं सगळं करून सुद्धा कळून झाले की सुख आहे, यात सुख आहे, यात सुख आहे, यात सुख आहे सांगितलं तरी आम्ही ऐकायला तयार. कसं झाले माहिती आहे का आमचं, आचार्य सन्मत साहेब महाराज एक उदाहरण सांगायचे, आमची अवस्था तशी झाल्या. ते उदाहरण अजून पुढं आहे, अवस्था कशी झाली बघा. आता आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे. काय झालं, एका गावामध्ये एक विहीर होती आणि सगळं गाव त्या विहिरीचं पाणी प्यायचं. सगळं गाव, पाणी गोड होतं, नारळाच्या पाण्यासारखं पाणी होतं, म्हणून सगळं गाव प्यायचं. आणि एकदा काय झालं माहिती काय, योगायोगानं काय झालं, ते पाणी जे सगळ्यात गोड होतं ते पाणी वास मारायला लागलं आणि त्यातलं पाणी पिऊन बरेच माणसं आजारी पडायला लागली. मग त्यातल्या गावातल्या तरुण मुलांनी एक निश्चय बांधला की एवढं गोड पाणी आहे, सगळं होतं, सगळे प्रयोग करून झाले, परंतु ते पाणी काही तसं पूर्वदावर येणं झालं, जसं गोड होतं तसं त्यातनं वास यायला लागला, आजारी पडायला लागलो. म्हणून पोरांनी पुरुषार्थ करून काय दुसऱ्या गावाच्या दुसऱ्या बाजूला एक नवीन विहीर खोदली आणि त्याला चांगलं पाणी लागलं, नारळाच्या पाण्यासारखंच पाणी त्या विहिरीला होतं. आणि आता मुलांनी काय सांगितलं, सगळीजण आजारी पडाल्यात, सगळ्या माणसांना गावातल्या बोललं, सगळीजण आजारी पडल्यात आणि त्या पाण्याचा वास मारले, त्याविषयी नवीन विहिरीला चांगलं पाणी लागले आणि त्या पाणी प्या. त्यातली जुनी माणसं काय म्हणली माहिती काय, हे पूर्वापासनं परंपरेनं हे सगळं आमचं चालत आलंय, आम्हाला काय झालं तर आम्ही ह्याच विहिरीच पाणी पिणार. मुलं म्हणली प्या, आणि मी म्हणलो नाही बाबा, ती मुलं म्हणली. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टी जीवनामध्ये दुःख देणार आहेत ते सोडायला पाहिजेत. आम्ही नुसतं परंपरा 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 म्हणलं की काय होणार नाही. आता एक सगळीकडे लय शब्दाचा वावर आहे, आर्ष परंपरा म्हणा. सगळीकडे एवढा वावर त्या शब्दाचा आहे, नुसतं सांगते तर आर्ष परंपरा आर्ष परंपरा आर्ष परंपरा. जरा शहाणे लोक कोण कोण असले आता इथं बसलेच का नाही, त्यांनी कधीतरी डिक्शनरी काढून बघा आर्ष शब्दाचा अर्थ काय आहे. भंडारकरची डिक्शनरी असेल, सगळ्यात उच्च आपल्या भागातली सगळ्यात उच्च डिक्शनरी जी म्हणजे त्या आर्ष शब्दाचा अर्थ काय जरा डिक्शनरीत काढून बघा. आर्ष म्हणजे काय माहिती काय, आ ऋषी इथे आर्ष. हे भंडारकरच्या डिक्शनरी वेगवेगळ्या डिक्शनरीमध्ये त्या आर्ष शब्दाचा अर्थ आहे. आ ऋषी म्हणजे ऋषी मुनींच्याकडं चालत आलेली परंपरा म्हणजे आर्ष परंपरा आहे. आम्ही नाचालो उगाच, ही आर्ष परंपरा, ती आर्ष परंपरा, अमुक परंपरा, ते भांडाय सोडावं, त्याच्यातच आम्ही गुंतून पडले. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. पोरं पोरी पळून चालली, पोरांच्यावर धर्मात संस्कार नाहीत, व्यसनी झाले, तिकडे बघायला तयार नाही आम्ही. नुसता परंपरा परंपरा, हा खड्ड्यात घालायची परंपरा. स्पष्ट सांगालोय मी. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत श्रावक राहणार नाही तोपर्यंत आमच्या कुठल्याही परंपरा कुठलाही धर्म टिकणार नाही. आम्ही श्रावकांना पहिला सुधारणं आवश्यक आहे, आमच्या पिढीला पहिला सुधारणं आवश्यक आहे, मग तुमच्या परंपरा बघत बसा. मुलं इकडं मंदिरला येणार, मुली मंदिरला येणार, श्रावक श्राविका मंदिरला येणार, वेगवेगळ्या संप्रदाय वेगवेगळ्या जे काय काय चालू आहेत त्याच्यामध्ये सगळे चालल्यात. इथं यायला त्यांना लाज वाटते, ते सगळं करल्यात. आणि तरी बी आम्ही अजून आमच्यात तेच भांडत बसले. हे परंपरा करा, ते परंपरा करा, ह्याच्यानुसार करा, त्याच्यानुसार करा, ह्यातच भांडत बसले. याचं चिंतन करा कधी तर. सगळ्या जुन्या माणसांनी बी कोण कोण ऐकायलेत ते. आवश्यक गोष्ट काय आहे त्याच्याकडे आम्ही दृष्टीपात करणं आवश्यक आहे. आमचा धर्म जर वाचवायचा असेल आणि धर्म पुढे न्यायचा असेल त्याच्याकडे आम्ही दृष्टीपात करून त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात करणं आवश्यक आहे. त्यावेळी धर्म वाचणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या.
नाहीतर तुमचे श्रावक श्राविकच राहिले नाही तर तुमची परंपरा काय राहणार आहे? याचं चिंतन करा. कधी तर मी लईडा चिंतन केले, लई रात्री घालवले त्याच्यावर, ह्याची सिस्टीम काय असेल, त्याची सिस्टीम काय असेल म्हणून. त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन करावं. नाहीतर आम्ही या गोष्टीमध्येच असंच जर राहिलो तर धर्म नाश व्हायला, लोप पाहायला वेळ लागणार नाही. आता चालूच आहे हुंडा उसळपणी काय चालू आहे, पुढे जाईल तसं धर्मामध्ये द्वेष, भेद, छिद्र सगळं पडत जाणार आहे. हे पडणारच आहे सोडा. हे काय आचार्य भगवान भद्रभाऊ स्वामीजींनी चंद्रगुप्त मौर्यांना जी स्वप्न पडली होती त्या स्वप्नाचं फलित सांगताना हे सगळं सांगून ठेवले. जरा काढून बघा ती फलं. 16 स्वप्नांची फलित बी सांगितल्यात, चंद्रगुप्त मौर्यांच्या हे जी फलित बी सांगितल्यात. आणि कुणा सांगितले आम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगा महाराज, वेळ आल्यावर सांगतो. त्यात एक स्वप्न असं पडलं होतं चंद्रगुप्त मौर्य राजाला की जसं चाळणीला छिद्र छिद्र असतात तसं सूर्याला छिद्र छिद्र दिसाले. मग त्याने आचार्य भद्रभाऊ स्वामींना विचारलं, कारण ते अंतिम श्रुत केवली होते. त्यांना विचारलं की मला हे स्वप्न पडले, याचं फलित काय असेल? त्यावेळी त्यांनी सांगितलं की सूर्याला छिद्र पडलेलं दिसतंय म्हणजे तुमच्या या समाजामध्ये बरेच छिद्र पडणार, बरेच भेद आणि पंत आमनाई निर्माण होणार, हे चालणार आहे. तेव्हा सांगून ठेवले, आत्ता नाही. आणि चालूच आहे ते, त्यात काय बदल होणार नाही. त्याच्या पुढे जाऊन त्याच वेळी स्वप्नाच्या एका फलितामध्ये सांगून ठेवले. एक स्वप्न असं होतं त्यातलं, हे विषय आलाय म्हणून सांगवले बरं का. हत्तीवर एकने माकड हत्तीला कंट्रोल करून नाचण्याचा प्रयत्न करायला. विचारलं याचं फलित काय? भविष्यामध्ये असं आहे, जे सज्जन लोक आहेत त्या सज्जन लोकांच्यावर जे खालचे नीच लोक आहेत ते त्यांच्यावर राज्य करणार आहेत, हे होणार आहे. आता तेच चालू आहे. जी सगळी स्वप्न आहेत, ज्यांचं फल सांगितलं होतं ते सगळी स्वप्न खरं होणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. हे नुसतं मी 2 सांगितलं पुरावे दाखल, अशी 12 स्वप्न आहेत. त्या 12 स्वप्नांची फलित आहेत. कुणाला पाहिजे असलं तर नंतर देतो काढून, केव्हा वेळ मिळाला तर सांगतो सोडा. विषय आल्यावर आपला विषय चालू आहे तो बघूया पहिला. त्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि आता आचार्य भगवान पुढच्या आजच्या शेवटच्या गाथेमध्ये शेवटच्या म्हणजे पहिल्या अध्यायाची शेवटची गाथा आहे. पहिला सम्यक दर्शन अधिकार आज संपणार आहे. तुमचा बी डोक्यात ताप गेला आजच्या दिवशी. सारखं महाराज 8, 10, 15, 1 आल्यापासून नुसतं आमचं कुट्टा काढलं, सम्यक दर्शन सम्यक दर्शन सम्यक दर्शन. तुम्ही म्हणणार सुटलो बाबा, म्हणणार महाराजांच्या तावडीतनं सुटलो. सुटत नाही, 4 महिने सुटत नाही. 4 महिने तुम्ही बी बांधून घेतलाय, मी बी बांधून घेतलोय. सुटतोय असं लगेच सुटत असतं तर लय झालं असतं. 4 महिने 3 काळ सुटणार, सोडणार बी होय म्हणते बघा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य महाराजांनी सम्यक दर्शनच्या महिमेचा उपसंहार करलेत. आता शेवटच्या गाथ्यामधून पहिल्या गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. याची चाल वेगळी आहे. आता भक्तांबरची किंवा सुप्रभात स्तोत्राच्या चालीवर ही चाल चालत्या. बाकीच्या सगळ्या गाथा आहेत ते अनुष्टुप चालीवर आहेत. आणि ही गाथा तेवढी एका वेगळ्या चाल वसंत तिलका नावाच्या चालीवर आहे. त्यामध्ये 17 अंकाची आणि 21 अंकाची असे 2 वसंत तिलका चाली आहेत. त्यातल्या दोन्ही चालीवर ही चाल चालत्या असं आचार्यांनी सांगितले. पहिला मी म्हणतो तसं तुम्ही म्हणा. देवेंद्र चक्र महिमानम मेयमानम, देवेंद्र चक्र महिमानम मेयमानम, राजेंद्र चक्रमनीन्द्र शिरोर्चनीयम्, राजेंद्र चक्रमनीन्द्र शिरोर्चनीयम्, धर्मेन्द्र चक्रमदरीकृत सर्वलोकम्, धर्मेन्द्र चक्रमदरीकृत सर्वलोकम्,
लब्ध्वा शिवं च जिन भक्तिरूपेति भव्य लब्ध्वा शिवं च जिन भक्तिरूपेति भव्य देवेन्द्र चक्र महिमा नममेयमानं राजेन्द्र चक्र मनीन्द्र शिरोर्चनीयं धर्मेन्द्र चक्र मदरी कृत सर्वलोकं लब्ध्वा शिवं च जिन भक्तिरूपेति भव्य चक्र महिमा नममेयमानं राजेन्द्र चक्र मनीन्द्र शिरोर्चनीयं धर्मेन्द्र चक्र मदरीकृत सर्वलोकं लब्ध्वा शिवं च जिन भक्तिरूपेति भव्य। आचार्य भगवान समर्थ स्वामीजी सम्यक दर्शनाचा उपसंहार करत असताना ही गाथा दिलेली आहे आणि सम्यक दर्शनाच्या महिमेचा उपसंहार करत आहेत. इथं म्हणलेलं आहे देवेंद्र चक्र महिमा नममेयमानम राजेंद्र चक्र मौनींद्र शिरोर्चनीयम धर्मेंद्र चक्र मदरीकृत सर्वलोकम लब्ध्वा शिवम च जिन भक्ती रूपेती भव्य. इथं आचार्य भगवान काय म्हणल्यात तर इथं म्हणतात जिन भक्ती भव्य, जे जिनेंद्र भगवंतांचा भक्त आहे. कोणता? भव्य भक्त. असा तसा भक्त नव्हे. जिनेंद्र भगवंतांचे जे भक्त असणार आहेत ते भव्य असणार आहेत, दुसरे बी असणार आहेत, परंतु इथं घ्यायला ते भव्य भक्त घ्यायलेत. म्हणजे जो सम्यक दर्शना सहित असणार आहे असं म्हणायचं त्यांना. अमेय मानम अपरिमित, अपरिमित अमेय मानम म्हणजे अपरिमित. देवेंद्र चक्र मही मानम म्हणजे देवेंद्रच्या समूहापासून जे महत्व आहे, देवेंद्रच्या समूहापासून जे महत्व आहे. औनिंद्र शिरोर्चनीयम जे राजांच्या मस्तकापासून पूजनीय आहे. राजेंद्र चक्रम आणि राजा जे इंद्र चक्रवर्ती यांचं चक्ररत्न तथा अधरीकृत सर्व लोकम तीन लोकांचे दास बनवणारे. धर्मेंद्र चक्रम रत्नत्रयात्वा उत्तम समाधी दक्ष धर्म यांच्या इंद्र अर्थात प्रणयन करणारे. तीर्थंकर तीर्थंकरांच्या चक्राला लब्ध्वा प्राप्त करून शिवम, शिवम म्हणजे मुक्तीला, उपेती म्हणजे प्राप्त करतात. काय म्हणतात बघा की सगळ्यांच्याकडं जे सगळे वंदनीय आहेत. आता मगाशी मी सांगून आलोय सगळ्यांच्याकडं वंदनीय आहेत. असे कोण आहेत? तीर्थंकर. त्या तीर्थंकर प्रदाला प्राप्त करून भविष्यामध्ये मोक्षाला प्राप्त करतात हे सांगाल्यात. त्या राजांच्याकडून त्यांच्या मुक्ताकडून वंदनीय आहेत. ते राजे सगळे मस्तक असतात, इंद्र सगळे त्यांच्या नतमस्तक असतात, त्यांच्या चरणांची पूजा करत असतात. त्या सगळ्यांच्याकडं जे वंदनीय आहेत ते तीर्थंकर भगवंतच्या पदाला आपण प्राप्त करून सम्यक दर्शन असणारा जीव तो प्राप्त करून भविष्यामध्ये मुक्ती लक्ष्मीला प्राप्त करून घेतोय हे म्हणायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये एक काम करणं आवश्यक आहे. काय म्हणलं मी? एक काम करणं आवश्यक. काय करायचं? मिथ्यात्वरूपी घाण आमच्याकडे लावून घ्यायच नाही आपण. आणि लागली असली तर धुवून टाका. आता वेळ गेली नाही, वेळ गेली नाही. आई किती जरी मूल असेल, मुलाचं किती मुलानं घाण केली तर ती आई धुवूनच काढते. तसं खरे देवशास्त्र गुरु किती भक्तांनी काही केलं तरी बी ते धुवून काढण्याचा प्रयत्नच करणार आहेत. भावना तेच करणार आहेत की कवा कल्याण होईल, कवा ते शुद्ध होतील आणि कवा घाण लागून घेणार आहेत किंवा त्यांची घाण कवा धुतली जाईल हीच भावना करणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर घाण लागली असेल तर धुवून काढा, लागली नसेल लावूनच घेऊ नका. लागली नाही असं कधी होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. एक उदाहरण आचार्य महाराज सांगायचे. श्यामची आई पिक्चर कोणी बघितला असेल किंवा श्यामची आई पुस्तक कोणी वाचलं असेल, त्यामधले एक प्रसंग उत्कृष्ट रीतीनं आचार्य भगवान सांगायचे. श्यामची आई कुणावर पुस्तक आहे माहिती आहे? साने गुरुजी. जे साने गुरुजी आहेत त्यांच्या जीवनातील एक लहानपणाचा प्रसंग आचार्य महाराज कायम सांगायचे. एक दिवस असा प्रसंग होता की ज्यावेळी श्याम त्यांचं छोटंसं एक असं बाथरूम होतं
बांधलेलं ते काही नव्हतं, असं छोटंसं कडेनं हे बांधलेलं. तर त्या ह्याच्यामध्ये आंघोळ करून झाल्यानंतर सकाळची श्याम आईला काय म्हणतोय की आई तुझी काय काय वेगवेगळे कपडे जे बाजूला असतील ती सगळी इथं हातर माझ्या खोलीपर्यंत. मग श्यामची आई विचारते की श्याम ती कपडे कशाला हातरायची? तर माझ्या पायाला घाण लागू नये, मी आंघोळ केली आता, घाय लागू नये, मी तिथंपर्यंत जातो, ती कपडे हातर त्या कपड्यावरनं मी चालत जातो. श्यामची आई काय सांगते माहिती काय? श्याम एक गोष्ट जीवनामध्ये लक्षात घे, तुझे पाय किती बी घाण झाले तर चालतील, परंतु जीवनामध्ये कधी मनाला घाण लावून घेऊ नको. हे जर पाळलास तर जीवनात तू आदर्श बनतोस, ही गोष्ट लक्षात घे. आणि श्यामनं तेच जीवनामध्ये केलं की आपल्या मनाला कधी घाण लावण्याचा प्रयत्न त्यांनी करून दिला नाही, म्हणून ते साने गुरुजी म्हणजे श्याम जे होते ते साने गुरुजी बनले आणि एक आदर्श व्यक्तिमत्व बनले. हे सांगायचं आहे मला. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये जर लागले असले तर धुवून टाका लवकर. पहिलाच आम्ही एक आदर्श पदाला पहिलाच आम्ही प्राप्त केले. पहिली पायरी आमच्या आदर्श पदाची काय असेल? मनुष्य जन्म आणि जैन कुल मिळणं ही पहिली पायरी आहे. पहिली पायरी यशस्वी आहे, आम्ही फास आहे. ए ग्रेड, A+ समजा, प्लस A++ हे समजा ग्रेड. त्यात आणि असते काय काय निघले आता. आमच्या वेळी दुसरं काय नव्हतं, फास आणि नापास. काटावरनं खालनं ग्रेड पास अमुक एवढंच होतं, दुसरं काय नव्हतं. आता A++, A+A परत B++, B+B परत. आता माहीत झालं तुम्हाला, सगळं काय सांगायला नको म्हणा. तुम्ही सगळं हे अभ्यास सांगायला कशाला सांगायला, आणि हे अभ्यास करूचपर्यंत घाई आल्या. सम्यक दर्शन कान किटले आता 1 महिनाभर ऐकून. तर एक काही भिऊ नका. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये हे जर मिळणार असेल, उत्तम पदाला प्राप्त करायचं असेल तर आम्हाला हे करणं आवश्यक आहे. किती मोठं दुखणं असले तर दुखणाला जर सहन केलं नाही तर त्या दुखणावर विजय कधी मिळवू शकणार नाही. संसार रूपी सगळ्यात मोठं दुखणं आहे. संसार आणि प्रपंच जगामध्ये सगळ्यात मोठं दुखणं आहे. मी परवा सांगितलेलं नाही, आचार्य सन्मतसागर महाराज म्हणायचे, तुम्ही महाराज लय भाग्यशाली आहे. आम्हाला म्हणायचे कायम, तुम्ही महाराज लय भाग्यशाली आहे, फक्त 22च परीक्षा सहन करताय. परंतु ही संसारातली प्रपंचातली किती जीव कसे आहेत बघा, त्यांच्याविषयी त्यांना वाटायचं, मला नाही. असं म्हणायचे त्याने, ह्या जीवांना बघा आम्ही 22 परीक्षा सहन करतो, हे 22 लाख परीक्षा सहन करतात. संसारातली प्रत्येक सेकंदाला एक काय तर परीक्षा आहेच तुम्हाला. हे झाले की हे सोडूसपर्यंत ते सोडूसपर्यंत ते. संसारात घरात राहिल्यावर सारखं चालूच आहे, किटकिट 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 किटकिट. कधी कधी कान किटत नाहीत किटकिट ऐकून. कान किटले की घरात कशाला राहते? घर सोडून महाराज मला दीक्षा द्या म्हणतात. काल सगळा वैराग्याचा प्रसंग होता श्रीराम कथेमध्ये. तशी भावना कधी होत नाही ऐकून. महाराज तुम्ही करा वटा, आम्ही आहे हिंगणमेटका. निगरगट्टा बी आता गेले, त्याच्या पुढचं आले आता अपडेट मॉडेल. निगरगट्टा मध्ये मागं होता, आता हिंगणमेटका आले. सुनंदाच्या आऊच्या काळामध्ये निगरगट्टा होता, आता हिंगणमेटका आहे. आता अपडेट सुनांचा काळ आहे, त्यामुळे अपडेट मॉडेल सगळं सिस्टीम अपडेट आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही कसलंही दुखणं असेल, कितीही काय असेल, ते सहन करून आम्ही त्यातून मार्ग काढणं आवश्यक आहे. एक संस्मरण सांगतो, आठवलं म्हणून आता हे दुखण्यावरनं आठवलं. शुल्लक गणेश प्रसादजी वर्णे, ज्यांनी बुंदेलखंडामध्ये सगळ्यात पहिला प्रभावना केला असेल. बुंदेलखंडाला धर्मानं सिंचित करण्यामध्ये सगळीजण आज म्हणतात आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचा हात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. परंतु खरोखर बुंदेलखंडामध्ये सिंचनामध्ये 3 जणांचा हात आहे. पहिला हात कोणाचा असेल तर शुल्लक गणेश प्रसादजी वर्णी. त्यांनी बऱ्याच गावामध्ये पाठशाळा, संस्कृत महाविद्यालय स्थापन करून पहिला बुंदेलखंडामध्ये धर्माचा पाया रचून ठेवला होता. त्यानंतर त्यांनी जे भरलेलं होतं त्यात शिल्लक राहिलेलं ते सगळं संपूर्ण भरण्याचं काम कुणी केलं असेल तर ते संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी ते भरण्याचं काम केलं. आणि त्यात छिद्र जी राहिलेत, जरा एवढी छिद्र, त्या भरण्यामध्ये छिद्र राहिलेत नाही, ते भरण्याचं काम कोण करत असतील तर आता आचार्य भगवंतांचा पूर्ण संघ. त्यामध्ये विशेष रूपानं कोण घ्यायचं असेल तर मुनिपुंगव निर्यापक श्रमण सुधासागरजी महाराज, शंका समाधानचे प्रणेते
प्रमाणसागरजी महाराज, असे अनेक सगळेच साधू घ्या, सगळे निर्यापक असतील, सगळे महाराज जे असतील ते सगळ्यांनी भरण्याचं काम केलं. म्हणून बुंदेलखंडामध्ये एवढा धर्म दिसतोय की जिथं बुंदेलखंडी जाईल तिथं धर्म घेऊनच जातोय. एवढा धर्मानं सिंचित त्या क्षेत्राला केले. बुंदेलखंड म्हणजे एक क्षेत्र आहे. मध्य प्रदेशचा काही भाग, इकडं यूपीचा काही भाग, बिहारचा काही भाग आणि इकडं राजस्थानचा काही भाग मिळून एक बुंदेलखंड एक क्षेत्र तयार होते. त्या बुंदेलखंडामध्ये सुद्धा 3 भाग येतात. बुंदेलखंड, बघेलखंड आणि ग्वालियर चंबळ, हे 3 भागाला मिळून बुंदेलखंड म्हणतात. त्या सगळ्या भागामध्ये एवढं धर्माने संचित केले. आज तुम्ही तिथं जाऊन धर्म बघितला तर एवढ्या प्रमाणात धर्म केला जातोय. त्याचं मूळ कारण ते आहेत. मला सांगायचं काय आहे माहिती काय, मी शुल्लक गणेश प्रशांत वदींचं उदाहरण सांगत होतो. ज्यावेळी त्यांना एक दिवस काय झालं, त्यांची चर्या शुल्लक अवस्थेमध्ये उत्कृष्ट रीतीनं चर्या त्यांनी पार पाडत होते आणि एक पाठीमध्ये एवढा मोठा फोड उठला. एवढा मोठा फोड झालता तो. एक 5-6 दिवसातच त्यांना दिसत नव्हता, दुसऱ्यांना दिसत होता, पण कोणी सांगितलं नाही. परंतु एकानं धाडस करून सांगितलं की महाराज एवढा मोठा फोड उठलाय आणि डॉक्टरनं दाखवायला पाहिजे. त्यावेळी डॉक्टर आले. डॉक्टर आल्यानंतर त्यांनी फोड बघितला आणि फोड बघितल्यानंतर सांगितलं, डॉक्टर म्हणले आजच्या आज जर हा फोड काढला नाही तर उद्या हिने जगतील काही सांगता येत नाही, ऑपरेशन करायला लागणार. गणेश प्रसादजी वर्णी म्हणतात की ऑपरेशन, कुठलेही भूल, कुठल्याही गोळ्या, कुठलेही औषध मी घेणार नाही. मग ऑपरेशन कसं 3 काळात शक्य नाही. डॉक्टरांना त्यांनी म्हणले तुम्ही ऑपरेशन करा, काही नाही बाधा, भूल नाही, इंजेक्शन नाही, औषध नाही, ऑपरेशन कसं करायचं, तुम्ही ऑपरेशन करा म्हणले. काय काटछाट करणार ती सगळी करा, कोणतेही भूल, इंजेक्शन, औषध कुठलं द्यायचं नाही. आणि त्यावेळी त्यांनी काय म्हणले, तिथल्या भक्ताला सांगितले बघ तिथनं समयसारजी नावाचा ग्रंथ घेऊन ये. तो भक्त गेला आणि समयसारजी डोक्यावर ठेवून ग्रंथ घेऊन आला आणि महाराजांच्या हातात दिलं. महाराज पुढे घेऊन बसले. डॉक्टरांना म्हणले आणि त्यांनी समयसारजी ग्रंथ वाचत बसले. इकडे डॉक्टरांनी ऑपरेशन चालू केलं. ऑपरेशन संपलं तरी अजून समयसार वाचण्यामध्येच मग्न आहेत. एक ऊ नाही, चू नाही, काय नाही, सगळा ग्रंथ तसाच वाचत बसले. त्यावेळी डॉक्टर म्हणले महाराजी नमस्तू. नमस्ते नाही, इच्छा मी झालं सगळं झालं होतं. ऑपरेशन करून सगळ्या टाके बिके घालून सगळं ते झालं होतं. कुठलीही भूल दिलं नाही, कुठलेही औषध दिलं नाही, कुठलीही गोळी दिली नाही, कुठल्याही प्रकारचं काही औषध दिलं नाही, तरी सुद्धा ते ऑपरेशन पूर्ण झालं. दुखणं सहन करण्याची क्षमता अशी पाहिजे. जीवनामध्ये काही दुःख येऊन दे, संकट येऊन दे, त्या सगळ्याला आम्ही छातीवर घेऊन किंवा आमच्या सामोरे घेऊन त्याला सहन करण्याची क्षमता आमच्यात तयार होणं आवश्यक आहे. त्याच वेळी या मोक्ष मार्गावर आम्ही आरूढ होऊ शकतो. आचार्य भगवान विद्यासागर महाराज तर तुम्हाला आत्ता तेवढी त्यांची प्रभाव नाही, एवढी माणसं, एवढी गर्दी, एवढी सवाल होते, ते सगळं दिसत होतं. जरा कधी तर का नाही विद्याधर विद्यासागर हे चरित्र वाचून बघा, कधी तर चरित्र वाचून बघा. त्यात कळेल तुम्हाला ज्यावेळी त्यांनी दीक्षा घेतले होते एवढे वाईट प्रसंग त्यांच्यावर आले. 5-5 निरंकार उपास करायला लागले. काही हे महाराज कसले आहेत म्हणून त्यांचा आहार बी केला नव्हता. असले दिवस सुद्धा त्यांनी काढले होते. अजमेर राजस्थान दीक्षा झाली होती, तिथनं राजस्थानमध्ये बराच काळ त्यांनी काढले होते. त्यावेळी अशी बरेच महाराजजी असे आहेत म्हणून त्यांचा आहार बी करत नव्हते काय. आज तुम्हाला त्यांचे चौके एवढे लागत होते, ते का एवढे सगळी साधना, एवढे सगळा संयम, एवढे सगळं शांतीनं त्यांनी सहन केलं होतं. म्हणून आज हे सगळा लवाजमा त्यांना दिसतोय. आणि त्यांच्यानंतर सुद्धा आज त्यांच्या शिष्यांना सुद्धा तो लवाजमा प्राप्त झालाय. ते गुरूंच्या मुळे प्राप्त झालाय, ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही हे चिंतन करणं आवश्यक आहे. तशीच गोष्ट इकडं आहे. तिकडं आचार्यश्री विद्यासागर, इकडं आचार्यश्री सन्मत सागर. त्यांचा लवाजमा आमच्याकडे आहे, आमचं काही नाही. आम्ही नुसतं असंच आहे, आयदर हिअर नॉर देअर, हँगिंग इन दी इयर, मध्ये लटकत आहे. आम्ही सगळीकडे लटकतच आहे. त्यांचं काय मिळालं असेल, कोणाच्या नावावर काय चालू असेल, ते सन्मत सरांच्या नावावर सगळं चालू आहे. एक महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, आमचं पुण्य काय आहे, सगळ्यात मोठं असे गुरु भेटणे पुण्य आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं काय भिण्याची गरज नाही. तुम्हाला सुद्धा सगळं चांगलं मिळालंय. म्हणून पहिला आम्ही काय करणं आवश्यक आहे तर सम्यक दर्शन. तर सम्यक दर्शन करणं आवश्यक आहे. टाईम होऊन गेले 10 मिनिटं पुढं, लक्षात बघितलंच नाही घड्याकडं. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी या सम्यक दर्शनचा महिमेचा उपसंहार केलाय. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं दुखणं असेल,
तर त्या सगळ्या दुखण्यांना बाजूला करून सम्यक दर्शनात तेवढा प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करा. ते फोडा काढणं एवढं तर दुःख तुम्हाला नाही. आचार्य महाराजांच्या संग 5-5 उपास करण्यासारखं दुःख तर तुम्हाला नाही. काय काय महाराजांना दगडं मारले तेवढं तर दुःख तुम्हाला नाही. काय काय महाराजांना गावातून हाकलून काढले तेवढं तर दुःख नाही. काय काय महाराजांना काठीनं झोडपून काढले तेवढं तर दुःख आम्हाने. फक्त एक पुरुषार्थ करायचा आहे. घरात सगळं सुखसुखी समाधान सगळं आहे. यथेच्छ खायला प्यायला नसावं परंतु किनीचा नवरा असावं. सन्मत सागरांचं वाक्य. सगळं सुखसुखी आहेत. शेतात कुठं भांगलायला पाठवत नाहीत, कुठं कामाला पाठवत नाहीत. सगळ्या सुखसुखी समाधान प्राप्त असून सुद्धा एक साधं मिथ्यात्व त्याग करायला ना. यान माडोत सम्यक तो माडो. काय करायचं नाही आम्हाला. एकच काम करायचं आहे. एवढ्या सुखसुखी पास झाले असेल तर एक पुरुषार्थ करण्याचा पुरुषार्थ आम्ही जीवनात करणं आवश्यक आहे. त्याच वेळी आमचं कल्याण होणार आहे. तुम्ही पुरुषार्थ करावं एवढीच भावना करतोय की आपल्या जीवनामध्ये तुम्ही सुद्धा लवकरात लवकर जर मिथ्यात्वामध्ये असाल तर लवकरात लवकर मिथ्यात्वाचा त्याग करून सम्यक्त्वामध्ये येण्याची भावना करचेला आणि करा. जर सम्यक्त्वामध्ये असेल तर लवकरात लवकर प्रतिमाधारी होण्याची भावना करा. आणि जर प्रतिमाधारी असेल तर लवकरात लवकर पिंची कंबळ घेण्याची भावना करा. मी एवढीच भावना करतो. ज्यांनी ज्यांनी जी भावना केली ती लवकरात लवकर भावना पूर्ण एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से